तदानीं नासिद्रजो नो व्योमा परो यत् किमावरीवः कुह कस्य शर्मन्नम्भः किमासीत् गहनं गभीरम् विश्वाच्या आधी सत्य नव्हते, असत्य ही नव्हते, अंतराळ ही नव्हते, आकाश ही नव्हते. लपले काय होते, कोणी काय दडवले होते. त्यावेळी तर अटळ जलही तरी कुठे होते. कोण करता, करता आहे की अकर्ता. उंच आकाशी राहणारा, नेहमी विश्व प्रमुख असणारा. त्यालाच खरे माहित असते की माहित नसते. कोण काय जाणे, काय जाणे, काय जाणे, काय जाणे. सहाशे 48 इसवीमध्ये राजा हर्षचा मृत्यू झाला. हर्षच्या जिवंतपणीच स्वदेशाच्या उत्तर पश्चिमी सरहद्दीवर बलुचिस्तानमध्ये एक छोटासा पणढग वर घिरट्या घालत होता. या वरील ढगाने पश्चिमी आशिया, उत्तर आफ्रिका आणि दक्षिण युरोपवर दाट फैलावलेल्या वादळाची खबर आणली होती. अरबातनं एक नवा पैगंबर निघाला ज्याचं नाव होतं मोहम्मद आणि त्याचा धर्म इस्लाम. या नव्या धर्मामुळं अरबांमध्ये गहजबीचा जोश आला. म्हणून सर्व घोडे पळवून, खंडा मागून खंड जिंकत होते. हर्षच्या जमान्यामध्येच अरब बलुचिस्तानात येऊन पोहोचले. शिवाय त्यांनी सिंधवर कब्जा देखील केला. याच्यानंतर अरब हिंदुस्थानामध्ये नाही वाढले पण. म्हणून अनेक वर्ष असेच सर्वांचे त्यांचे हिंदुस्थानी राजांबरोबर संबंध बेहद मैत्रीचे राहिले. राष्ट्रकुटांबरोबर अरबांची खास मैत्री होती. बरेचसे अरब भारताच्या पश्चिमी तटावर वसले आणि त्यांनी आपापल्या वस्त्यांमध्ये मस्जिदी पण उभ्या केल्या. ते धर्माचा प्रचार पण करायचे आणि कधी कधी काही लोकांचं धर्मांतरण करण्यात पण यशस्वी व्हायचे. याला जनता किंवा सरकारतर्फे मुळीच विरोध नाही झाला. कारण हिंदुस्थानातली जुनी परंपरा होती की प्रत्येक जाती आणि धर्माचा सन्मान केला जावा. अशा तऱ्हेने एका राजनीतीचा चेहरा घेण्याच्या बऱ्याच शतकांपूर्वी इस्लाम हिंदुस्थानामध्ये एका धर्माच्या रूपाने येऊन पोचला. अकराव्या शतकामध्ये जेव्हा इस्लाम हमलावर बनत भारतात आला तेव्हा सहनशीलतेची जागा संघर्षासोबत दुश्मनीने घेतली. हे हमले अरबांचे नाही पण त्या काही मध्य एशियातल्या कबिल्यांचं हे काम होतं जे आपला धर्म बदलून मुसलमान बनले होते. हातामध्ये तलवार घेत आगीबरोबर हत्याहिंसाचार पसरवायला जो हिंदुस्थानात आला तो गझनीचा सुलतान मेहमूद होता.
मेहमूद दरवर्षी हिंदुस्थानवर धावा बोलायचा, लुटायचा, मारायचा पण इथल्याला. मग आपल्यासोबत राशीनी दौलत शिवाय कैदी नाहीचा इथनं. वाटायचं असं त्याला की गझनी शहराने मध्य आणि पश्चिमी आशियातल्या सुप्रसिद्ध शहरांची बरोबरी केली पाहिजे. यासाठी तो हिंदुस्थानमधनं मोठ्या संख्येमध्ये कारागीर शिवाय कुशल शिल्पकार पण नेत गेला. बहुत खूप. ख्वाजा अहमद, काय तू या हिंदुस्थानी दगडी काम करणाऱ्या कारागिरांना आमच्यासाठी आणू शकतोस? जहापना, हे काफिर आहे आणि तुम्हाला यांच्याकडनं कलाकुसरीचं काम करून घ्यायचंय. अगर यांच्याकडून कुठली चूक झाली तो? ख्वाजा, तुला मान एका कारागिराचा नाही माहित. कोण आहे तो? खलीदभाई अब्बासियाचा दूत असेल हुजूर. जरुरी पैगाम घेऊन आला असावा. काय खलिफाचा असा विचार आहे की आम्हाला यामिनुद्दौला अमीनुल मिल्लत बनवून ती आमच्यावर हुकम चालवू शकतील? मी ख्वारजमवर कब्जा केलाच आहे. आप समरखंडच्या बाबतीमध्ये खलिफांना काय सांगायचं आहे? काबिले एहतराम खलीफा कादिर उल बिल्लाहीनं अमीर गझनी यामिनुद्दौला अमीन उल मिल्लत महमूद को तस्लीम सांगितलं आहे. खलीफा इस्लामचं असं सांगणं आहे की मुळीच अमीरच्या ह्या गुजारिशला पूर्ण नाही करू शकत ते की समरखंडचा ताबा गझनीच्या हवाले केला जावा. महिनो इंतजार केल्यावर पण त्यांचा हा जवाब आहे. खलिफांना सांगा तुम्ही, काय तुमची इच्छा आहे की मेहमूदने 1000 हत्तींच्या फौजेसकट बगदाद तबाह करायला यायचं और बगदादी माती आपल्या हत्तींच्या पाठीवरून गझनीला न्यायची? तुम्ही विसरताय अमीर की बादशाहांचा बादशाह तो वो खुदा है और खलीफा खुदाचा नुमाइंदा होता है. नुमाइंदा? दुनिया जाणते आजचे खलिफा आपल्या इमान और गुलामांकडनं बनवले आणि बिघडवले जातात. आजकाल तो शहजादा दायलामी पण खलिफा को कटपुतीसारखा वापरत आहे. खलीफांच्या मेहरबानीमुळेच तुम्हाला हुकूमत करण्याची इजाजत मिळाली आहे. यकीनन सुलतानांनी याची किंमत पण चुकवली आहे. तेव्हापासून आता सुलतान हिंदुस्थानावर 11 वेळा हमला करून चुकलाय. और लुटीमध्ये सतत दौलतीसोबत गुलाम पण नेले. आमिर पण फायद्यामध्येच आहेत. हो बरोबर, पण मी आपला वादा निभावला आहे. मग खलिफा समरखंड माझ्या हवाली केऊ नाही करत. जाऊन त्यांना सांगा मी त्यांना अखेरचा बस हा इशारा देतोय. नाही तो मी पण त्या मूर्ख दायलामी सारखा खलिफा को आपल्या बोटांवर नाचवेन. ख्वाजा अहमद, हे लोक कोण आहेत? हे लढाईतले कैदी हुजूर. यांच्यामध्ये तत्वज्ञानी अबू अली इब्न सिना कोण आहे? तो बच निकला हुजूर. खबर मिळाली की त्याने बोहद शाह दायलामीकडे आश्रय घेतलाय. दायलामी? तो तर तत्वज्ञानीचा मदतदाता आहे. तो इब्न सिनाला इथे कधीच नाही पाठवणार. तुर्की राजवटीमध्ये बगदादची अवनती होऊ लागली. शिवाय मग तिथे सामंजस्य आणि तर्कबुद्धीचा संपर्क पण तुटला. आता म्हणजे इस्लाम एक असा धर्म बनला जो बौद्धिक विजयापेक्षा जास्त फौजी विजयासाठी सरळ सिद्ध होऊन बसला. खुदा की कसम, त्या इब्न सिनाला जो तत्वज्ञानींचा मोठा नेता बनून बसलाय, माझ्या हाती लागला तर मी त्याचे तुकडे तुकडे करून कुत्तों को डाल दूंगा. खैर, अबू रेहान अल बेरुनी तर आपल्या हातात आलाय. सांग अल बेरुनी, तुम्हारे साथ क्या सुलूक किया जाए? मी इथे स्वतःच्या मर्जीने नाही आलो आमिर महमूद. और कैदीला आपली ख्वाहिश पूरी करायची आजादी नहीं होती. अबू रेहान, एक सुल्तान को अशा तऱ्हेने जवाब दिला जाता है? सुल्तान क्या होता है हा तुम्ही केव्हा विचार केलाय? सुल्तान वो होता है जो तुझ्यासारख्या ज्योतिषांना पण मदत करणार. और सुल्तान वो होता है जो विनाहक एक सल्तनतवर कब्जा करणार, फिर धर्म आणि मौकेचा सहारा घेऊन बगदादच्या खलिफ्याकडे हा बेकायदेशीर हक कायदेशीर करण्याची इजाजत मागणार. आपला तख्त वाचवण्यासाठी तो अनेक खानदानं, कबिले पण और जुन्या राजवटीच्या मदतगारांना पण मोठमोठ्या संकटांमध्ये टाकणार. थोड्यांना तो माफ करणार, बाकींना तो खत्म करवत आलाय. थोड्यांना तो कैदी बनवणार, बाकींची सर कलम करवत आलाय. और विचार केल्याशिवाय की उसे भी हश्र के दिन जवाब देना होगा. तू एक रोशन दिमाग इंसान मोठा अल बेरुनी, पण खेळाच्या उसूलांशी नवाज बरा दिसतो. लढायांच्या पण मधल्या वेळी
मेहमूद आपल्या मायदेशीच्या सभ्यतेच्या प्रगतीसाठी काम करीत राहायचा. शिवाय आपल्या आजूबाजूस अनेक सुप्रसिद्ध व्यक्तींना तो एकत्र करत असे. यांच्यामध्ये शहानामाचे लेखक फारसी शायर फिरदौसी पण होते. आणि मग म्हणे मेहमूदपासून झाले वेगळे ते. ज्ञानपंडित आणि यात्री अल-बरुनी पण मेहमूदचे समकालीन होते. प्राप्तयुगाचे कट्टरपंथी तिरस्कृतांपेक्षा अल-बरुनी बिलकुल निराळं लिहायचे. उफ, सल्तनतीच्या कारोबार ने दिमाग को तनाव पैदा होता है. आमचे शायर कहाँ है? फिरदौसी आणि अझादीना इथे बोलाव. कोणतीही तम ऐसी न गुजरे हो काल सारखी, दिलाच्या बदल्यामध्ये न ऐसी हो की काल सारखी. कितीशी लांबती तम ही जरा हो काल गुजरली ती. कितीशी लांबती तम ही जरा हो काल गुजरली ती. हातम येता तू तैसी ये हो न की काल सारखी. लिही खत सिकंदर का नौजला हो की राजा तू हाजिर माझ्या पाशी हो. दिले हो प्रतिब्रू को पुनी ऐसे, संपवले जर ताराच हो तू ऐसे. हो नक्कीच जराही तो दम कमी नाही, हो नक्कीच जराही तो दम कमी नाही. परंतु मी हो हिंदी झुकू का बोल. ऐकता हो क्रोधाच्या आगीतून तो जाई फौज घेऊन कनौजला तो. निघुनी राजा परी कनौज मधुनी परी झुंज तो शहाच्या फौजेशी. तो हत्ती कनौजला हो येता नजर, फौज सिकंदरी होती पुरखतर. जहापना, मी तुमच्या सोबत कन्नौज येऊ इच्छितो. मेरे साथ यायची तुझी ख्वाहिश मी एका अटीवर मानू शकतो. सांगा, अट काय आहे? ना तत्वांवर बात होईल ना युनानी तंत्रमंत्राची. समजलास? अच्छा हे सांग बघू, तसा तू कोणी शिपाई नसून ना शायर ना दरबारी, मग मेरे साथ कन्नौज येण्यामध्ये तुझा फायदा काय आहे? जर अमीरांची इजाजत हो तो मी हिंदुस्तानवर एक किताब लिहू इच्छितो. हिंदुस्तानवर किताब? कशासाठी? हे काफिर सिर्फ या कामाचे आहेत की ह्यांची दौलत लुटली जावी. इथे तो आम्हाला उनका सोना, उनके जवाहरात और गुलाम मिळू शकत असतात. याच्याशिवाय उनके पास आहेच काय? बुद्धी दौलत आमिर. मी दुनियेसमोर हिंदूंचे विचार खऱ्या तऱ्हेने पेश करायचे म्हणतो. क्योंकि जर कुणाला बोलायचंच त्यांच्याशी तत्वज्ञानावर, मग धर्मावर, रीत रिवाज आणि विज्ञान शास्त्रावर, सभ्यतेवर, जर कोणी त्यांच्याशी वाद करू इच्छेल तो सोच समझ के कर सके. ही बस वेळेची बर्बादी है. याच्यापेक्षा बेहतर है शायरी कर तू. जरा सुनो तो. फिरदौसी ने कन्नौजवर सिकंदरच्या फत्तेबद्दल क्या खूप शेर कहे. वाह. जरा तू रे हुन्नर त्वरित दाखवला, लोह्याच्या अश्वास वारीक बनवला. असा तू रे अश्वास मस्त बनवला, चाले तो स्वतःच न राह विसरता. परी सांगता तू रे जेव्हा चालती, हो मैदानामध्ये धमाके उठती. सिकंदरच्या फौजांनी एक वार केला, तोफाच्या मुखामध्ये गोळा आगीचा दिला. सवाला ते हिंदी हत्ती हो मस्त, सवाला ते हिंदी हत्ती हो मस्त, पळती हो खाऊनी पक्की शिकस्त. वाह, बहुत खूप, बहुत खूप. फिरदौसी, जर तू तुझ्या शायदांमध्ये सर्व शेर असे दाखवलेस लिहून, तो मी हर शेरवर तुला एक सोन्याची अशरफी इनाम दूंगा. हुजूर की कदरदानी है. पण खबरदार, असे जास्त शेर नाही लिहायचे, वरना माझा खजानाच खाली होऊन जाईल. क्यों अबू रेहान, तू काय नाही बोललास? अब आमिर महमूद, दुनिया जाणते सिकंदर सिंधच्या पार नाही जाऊ शकला. ही शायरी आहे अबू रेहान. खरं या वास्तव पण नाही जिथे हकीकत का होना वाजवी आहे.
अच्छा हे सांग बघू, तू तुझ्या किताबचं नाव काय ठेवतोस? सुलतानांनी नाव सुचवावं जरा. हिंदुस्थानचा घ्यायला चाललाय तू शोध, मग तुझ्या किताबचं तू नाव सीधा साधा शोधच ठेव ना. जसं तुम्ही म्हणाल. 1030 इसवीमध्ये मेहमूदचा मृत्यू पण झाला. तो मेल्यानंतर 160 वर्षानंतर हिंदुस्थानावर तुर्कांचा मुळीच हमला नाही झाला ना तुर्की हुकूमत पंजाबच्या आत पण आली. मग एक अफगाणी शहाबुद्दीन घोरीने गझनीला पण जिंकला आणि गझनीची राजवट संपून टाकली. घोरी प्रथम लाहोर मग दिल्लीला आला आणि दिल्लीचा राजा पृथ्वीराज चौहानच्या हातून तो वाईटरित्या हरला. घोरी परत अफगाणिस्तानला गेला. मग काही काळाने मोठी फौज घेऊन आला. यावेळेस त्याने विजय मिळवला म्हणून तो दिल्लीच्या गादीवर बसला. पृथ्वीराज आज पण सामान्यांमध्ये एक सुप्रसिद्ध हस्ती आहे. शिवाय त्याच्या बाबतीमध्ये अनेक किस्से आहेत. माझा राजाधीराज पृथ्वीजी हो प्यारा लागे सा. हो माझा राजाधीराज पृथ्वीजी प्यारा लागे सा. राजाधिराज मुकुट संग पृथ्वीजी प्यारा लागे सा. हा जन्म घेता पृथ्वीराज रवी त्याच्या माथी विराजे. चांद हृदयात शक्ती बाहुभुजा वरती इंद्रधनुष्य हो साजे. हो सोन्यासारखा पुत्र महाबली नाव ऐकता जग थरथरे. राजा प्रतीक पृथ्वीराज चौहान चंद त्यांचेच छंदाई कवितो. चंद त्यांचेच छंदाई कवितो. चंद त्यांचे छंदाई कवितो प्यारा लागे सा. ओ मज प्यारा लागे सा. हो माझा राजाधिराज संग मुकुट पृथ्वीजी प्यारा लागे सा. हो माझा राजाधिराज संग मुकुट पृथ्वीजी प्यारा लागे सा. गुजराधिपती भीमराजाने वारंवार उचलली तलवार. वारंवार उचलली तलवार. जोर नाही चाले परिहारे पृथ्वीराजाशी वारंवार. जोर नाही चाले परिहारे पृथ्वीराजाशी वारंवार. हो गजनीच्या गौरी संगे. हो गजनीच्या गौरी संगे कान करू मी गठबंधन. पृथ्वीराजस हो धूळ चारुनी लुटून घेईन सिंहासन. पृथ्वीराजस हो धूळ चारुनी लुटून घेईन सिंहासन. आफताबे आलम, बल्लवीचे राजा भोला भीम चालुक्यांचे राजदूत जनाब सारंगदेव मकवाना हुजुरांच्या दर्शनाची वाट बघत आहेत.
महाप्रतापी सुलतान शहाबुद्दीन घोरींचा विजय असो, गुर्जारपती महाराज भीम चालुक्यांच्या वतीनं सुलतानांच्या सेवेत एक तुच्छ अशी भेट घेऊन मी हजर झालोय. कृपया याचा स्वीकार करावा. हुजूर हा दोस्तीचा तोफ आहे जो संबंध जोडण्यासाठी पाठवला गेलाय. चालुक्यांच्या दोस्तीच्या हातामध्ये फूल आहे, फरेब नाही. या तलवारी आणि चौऱ्यांव्यतिरिक्त 100 काठीयावडी घोडे आणि 2 सफेद हत्ती पण हुजुरांच्या सेवेमध्ये हजर आहेत. कृपया त्यांचा पण स्वीकार करावा. आम्ही तुमचे राजा भोला भीम चालुक्य के शुक्रगुजार है कि उन्होंने हमें याद फरमाया. हम उनकी दोस्ती की कदर करीत है और परवरदिगार से उनका भला व्हायची दुआ मागत है. हुजूर, मकवाना सारंगदेव खास गुजारिश करने की इजाजत चाहते हैं. इजाजत है. सुलतान शाह, तुमच्या दलामध्ये एकापेक्षा एक सुरमा आहे जे दिसतात शत्रूंचे प्राण शरीर सोडून पळत असतात. तुम्ही स्वतः पण भाग्यवान आहात, यासाठी तुमचं दर्शन पण शुभ आहे. जर तुमच्यासारखे अमीर माझ्या स्वामींच्या साथीला मिळत युद्ध करतील, मग आपण आपापल्या शत्रूंचा नामनिशाण मिटवून टाकणार. तो यूं सांगा की तुम्ही आम्हाला जंगमध्ये साजेदारीची दावत द्यायला आले आहे. सारंगदेव, आपल्या मालिकला जाकर सांगा आता की जर तुम्हाला पण जमतो तुमच्या दुश्मनला कुचलण्याचं तुम्हीच बघा. आम्ही आमच्या दुश्मनला हराने का काम खुद कर सकते हैं. क्षमा करा सुलतान, आमचा आणि सुलतानांचा शत्रू एकच आहे आणि तो आहे दिल्लीची गादी दाबून बसलेला पृथ्वीराज चव्हाण. तोच आपल्या रस्त्यातला काटा आहे. ना तो तुम्हाला मैदानामध्ये उतरू देणार, ना आपल्याला पहाडांवर चढायला देणार. यासाठीच माझ्या स्वामींची ही कामना आहे की आपण आपसामध्ये मिळून त्याचा सफाया करायचा. बस नंतर मग धरणी तुमची होईल आणि आकाश आमचं. सारंगदेव, खैरात आणि लाच घेणं, सहनत और दौलत यामध्ये तेच लोक साझेदारी करतात जो कमजोर होते हैं, ज्यांचा खुद पर भरोसा नसतो. तुम्ही आम्हाला जमीनची लालच ना दिखाइए. जमीन किसी खानदान का वारस हक नहीं है और ना ही किसी मर्द की औरत. घोड्यांच्या खुरानी फोडली जाते आणि मोठ्या ढगातून खाली टपकते थेंब दुश्मनाचा खून पिऊन जमीन सामने विकली जाते. लगता है तुमच्या राज्यामध्ये कुवत नाहीये की वो अकेले ही पृथ्वीराज चौहान से लोहा ले सके. क्षत्रिय आपल्या शरीरावर प्रेम नाही करत सुलतान, म्हणून शिर तर नेहमी त्याच्या हातावरच ठेवलेलं असतं. शिवाय मग देवानं आपल्याला 2-2 हात दिले, ज्यांनी आपल्याला आक्रमण पण करता येतं, शिवाय संरक्षण पण. जर हे सच है तो वही 2 हाथ वो क्यों उठा रहे हमारे सामने. सारंगदेव, तुमचा राजा भोला भीम भीम नाही, सिर्फ भोलाच भोला है. आणि काय म्हणून बाकी सर्व लोकांना पण भोलेच समजतात ते. तू आम्हाला तलवार चालवायला सांगतोस और खुद मागे राहणार उभा तू, ताकि आमच्या पाठीमध्ये आसानीसे सुरक्षित असणार तू. नाही, आम्हाला ही शर्त मंजूर नाही. आम्ही पृथ्वीराजाशी लढणार एकट्याने आपल्या बाजूंच्या जोरावर. तुझ्या उच्चे राजाच्या छायेमध्ये आम्हाला नाही राहायचं. सुलतान, कहावत मशहूर आहे की जेव्हा गिधाडाचा मृत्यू होतो तेव्हा तो टोळीची साथ सोडून वस्तीच्या बाजूला पळत आलाय. माझ्या राजाच्या विरुद्ध लढाई करण्याचा विचार एक मूर्खता आहे. शिवाय फतेह व्हायचा विचार 30 मार्काचा मनसूबा आहे. जेव्हा माझ्या स्वामींची फौज निघते बाहेर, तेव्हा मग स्वतःला सुलतान समजणाऱ्याचा श्वास बंद पडतो. मग मृत्यूला पण शीर लपवण्यासाठी जागा नाही मिळत. सेवक, उठवी थाळी. अहो, जिथे संदेह आणि गर्व एक होतात, बस विनाश निश्चित तिथे. कम समज, तू आमच्या दरबारामध्ये आमचीच बेइज्जती करीत आहे. तू और तेरा राजा अपने आप को समझता क्या है. आम्ही तुम्हाला चिरडणार मुंगी सारखे. वजीर फिरोज खान, कैद कर लो इस नामुराद को. हुजूर, सफीर और पनाह मांगने वाले कैदी पर रहम केली जात असते. ह्याला सजा देणं मुनासिब नाही है. काही सारखा मद्यपी बरळतो तसाच मतीहीनही. कावळा काय खाणार, उपाशी तो लीन. मला समजलं शहाबुद्दीन, मला समजलं की तू एक भित्र आहेस. पृथ्वीराजाशी आम्ही निराळीच शक्ती परीक्षा करणार. क्षत्रियाची मुक्ती खडगाने एकदा मारण्यामध्ये आहे.
आम्हाला युद्धाची भीती नाहीच, तो तर आमचा धर्म आहे. तरी तू आज अकारण माझ्या स्वामींचा अपमान केला आहेस. धरणीतनं कळी काळाचं मिटणं संभव आहे, तरी अपमानाचं मिटणं असंभव आहे. लक्षात ठेव, तू माझ्या स्वामींचा तीर केव्हाच खाली नाही जात. खामोश बज्जात. एवढं सफीर असून इतका गुरूर. करत राही कितीही कार्य, जैसी करणी तैसी भरणी. पापी तन मातीत मिळे, स्वप्न तुटूनी जाई, स्वप्न तुटूनी जाई. होता युद्ध जेव्हा भीमराजाशी, होता युद्ध जेव्हा भीमराजाशी, पृथ्वीराजाने केली कमाल, पृथ्वीराजाने केली कमाल. एकाच बाणी हो शत्रु ताडिले, जैसे उतरे हो तो काळ. घरी पोहोचता हो ऐके गौरी, सेना घेऊन चढून आला, सेना घेऊन चढून आला. सुरतेस चालले फौज सजवुनी, मनी मग कल्लोळ दाटला. सुरतेस चालले फौज सजवुनी, मनी मग कल्लोळ दाटला. हो जिंके चौहान जर गौरीला हरवून, कालीची अनंत रुंडमाला धारण करून. होता युद्ध ऐसे प्रबळ, गौरी होई अनाथ. नाचे अपुल्या दला सहित, तो गढ गौरीनाथ. तेव्हा गोरीने धनुष्य उचलुनी, पृथ्वीराजकडे मुख फिरविले. अचूक निशाणा साधुनी, गोरी बाण चालवी. पृथ्वीराजानी धनुष्य उचलला, मग गोरी घाबरला. बाण चालविता तो, मग गोरी घाबरला. पळू पाहे लाख परंतु, तो पळू न शकला. कड्या बांधता शाहला हो, विझली सगळी आग. त्याची अशी गत केली, जैसा पिंजऱ्यात बंद वाघ. महाराज, शाबुद्दीन घोरी समोर आहे. आसमंताला डोळे स्पर्श करणारे याचे आज धुळीच्या कणावर पण स्थिरावत नाहीत. या निचास बोला, कुठला दंड द्यायचा आता महाराज? बंदी बनवून आणलेल्या वाघास पण वाघच म्हटलं जातं सामंत. आमचा आदेश आहे की याच्या बेड्या उतरवल्या जाव्यात. सामंत, विलंब कशासाठी? यावं शहाबुद्दीन घोरी, आमच्या जवळ विराजा.
वीर सिंग, राजवैद्यांना बोलावून सुलतान शहाबुद्दीनच्या मलमपट्टीचा बंदोबस्त केला जावा. मुळीच गरज नाही. जंगच्या मैदानामध्ये उतरण्यावाले जखमांना नाही घाबरत पृथ्वीराज. लेकिन चोल्याच्या आत लपवलेल्या सूर्याचा हमला आम्हाला मंजूर नाही. आमच्यावर वार करायचा तो हमारी आंखों के सामने करो, पाठीमागे नाही. आम्ही रणभूमीमध्ये वार करतो शहाबुद्दीन घोरी शत्रूच्या डोळ्यांसमोर. पाठीवर वार करणं आमच्याकडे भित्रेपणा म्हणतात आणि आम्हाला भित्रेपणाचा सक्त तिरस्कार आहे, समजलात? अखेर तुम्ही आमच्या बाबतीत काय करणार बोलो. माझे आमीर उमराव तुम्हाला सोडवण्यासाठी विनंती करीत आहेत. नाही नाही महाराज, हा काळा सर्प आहे, याला जिवंत नका सोडू. पृथ्वीराज, दुश्मन को कैद करून झाल्यावर पण उसे आजाद करना चाहते हो. तरी एक अट आहे. वो तो होगी. बोलो, आमच्या आजादीची काय किंमत पाहिजे तुम्हाला. तुम्हाला आमची अधीनता स्वीकार करावी लागेल. नहीं, हरगिज नहीं. हमें शर्त मंजूर नहीं. मग आम्ही तुम्हाला आजाद नाही करणार. महाराज, गुस्ताखी माफ हो तो आपकी खिदमत में थोड़ा अर्ज करूं. अर्ज करतो की आमच्याजवळ जो कुछ भी बाकी बचा है उसे तुमच्या खिदमत मध्ये पेश करण्याची इजाजत द्या. तुम्ही त्याला जुर्माना समजा, नाहीतर लाच, नाहीतर नुकसान भरपाई. महाराजांचा जर घोरीला मुक्त करण्याचा निर्णय घेऊन झालाय, मग नुकसान भरपाई इतकी मोठी घ्यावी त्याच्याकडनं की त्याने भविष्यात दिल्लीच्या दिशेने बघताना सुद्धा घाबरावं. महाराज, माझी प्रार्थना आहे की घोरीवर 7,000 इराकी घोडे, 200 हत्ती शिवाय 200 ढाली जमा करण्याचा दंड दिला जावा, जराही कमी नाही. सामंत, युद्ध एक खेळ आहे. यामध्ये हार जीतचा फैसला झाल्यावर कसली शत्रुता, कसलं वैर. आम्हाला शहाबुद्दीन घोरी सुद्धा सन्मान सहित मुक्त करायचंय आणि तुमच्या मताचा आदर करायचा पण आहेच. यासाठी आमचा आदेश आहे की शहाबुद्दीन घोरीने नुकसान भरपाई म्हणून आम्हाला 700 इराकी घोडे, 20 हत्ती शिवाय ढाली द्यायच्या. मंजूर आहे? आम्हाला मंजूर आहे. सुलतान शहाबुद्दीन घोरी, आता तू मुक्त आहेस. आम्हाला आशा आहे की तू स्वतःच्या सल्तनतीच्या हद्दीमध्ये राहशील, शिवाय दुसऱ्यांच्या राज्यांकडे लालसेने नाही पाहणार. सुलतान, रत्नांच्या अभावामध्ये राजा शोभत नाही कधी. आमच्यातर्फे ही एक छोटीशी भेट स्वीकार कर. कन्नौज राज जय चंद प्रबल बलशाली करती राज अचल. अगणित सेना होत्यांच्या सागर लाट कश मोजाव्या. हे सिंधुराज जिंकुनी ते असुरांना जिंकुनी घेतले. तिथे पृथ्वीराज तो रत्नहार बहुमूल्य आणि तव तेज अपार. जर त्यास नाही आधीन केले तर जीवनात काय मिळविले. राजसूय यज्ञ करुनी हो आमंत्रण त्यास देऊ हो. परिसांगावा धाडी ऐसा सामान्यांसी धाडी जैसा. महाराजांचा विजय असो. मी कन्नौज राज श्री जयचंदांचा दूत महाराजांच्या सेवेमध्ये माझ्या स्वामींचा प्रणाम प्रस्तुत करतोय. कन्नौज राजच्या दूताचं आम्ही स्वागत करतो. आम्हाला विश्वास आहे की तुमचे स्वामी कुशलपूर्वकच असावेत. आमचा त्यांना सादर प्रणाम सांगा. महाराज, माझ्या स्वामींनी धरणीच्या समस्त राजांना पण जिंकलं आहे. सिंधू ते हेमकूट पर्वतापर्यंत, तिरहुट ते सेतुबंधापर्यंत स्वामींचं एक छत्र साम्राज्य फैलावलं आहे. ह्याच कारणाने राजाधिराज श्री जयचंदांनी राजसूय यज्ञ करण्याचं आयोजन केलं आहे. स्वामींनी विनम्रतेने तुमच्या सेवेमध्ये निमंत्रण पाठवलं, परंतु तुमचं कुठलं उत्तर नाही मिळालं. मी ह्याच कारणाने
तुम्हास पुन्हा निमंत्रण देण्यास उपस्थित झालोय. माझं निवेदन आहे की तुम्ही याचा स्वीकार करावा. माझ्यासाठी काय आज्ञा आहे महाराज? फैलतं नभामध्ये जसं कुमकुम, ते पृथ्वीराज दिल्ली नरेश. उडतात नभामध्ये तेच नरेश. वा कविचंद्र, वा रे वा. ते पृथ्वीराज दिल्ली नरेश. उडतात नभामध्ये तेच नरेश. आ आ उगवतो सूर्य पूर्वेमध्ये, उगवतो सूर्य पूर्वेमध्ये, दश दिशा होती आलोकित, दश दिशा होती आलोकित. फुलती फुले बगीच्यामध्ये, परिगंध त्याचा सर्वत्र पसरे. असाच सूर्य उगवे इथे, असाच सूर्य उगवे इथे, परी हृदय कुणाचे तिथे फुले, हृदय कुणाचे तिथे फुले. जी महक तिथूनी आली इथे, भरुनी राही कुणाच्या मनी इथे. जी महक तिथूनी आली इथे, भरुनी राही कुणाच्या मनी इथे. राजकुमारी, ऐकलत तुम्ही? पृथ्वीराज चौहानांनी यज्ञामध्ये सामील होण्यास नकार दिला आहे. आपल्या महाराजांनी सांगितलंय की या अपमानाचा बदला घेतील ते. तेव्हा मग युद्ध होईल नक्कीच. पण मग राजकुमारीचा स्वयंवर पण टळेल ग. स्वयंवर का म्हणून टळेल? एका भाग्यशालीच्या गळ्यामध्ये वरमाला पण घालेलच ही आमची राजकुमारी. चुप, मला नाही माहित. पण हाय, असेल कशात लपलेला या रतीचा मनपसंद. मनपसंद आहे जर, मग मनाच्या आतमध्येच असावा. खरंच राजकुमारी, आम्हाला सांगा ना. मी सांगू? घोरीच्या घरावर आदळला ज्याचा वज्रकृपान, तोच मन इच्छित मनपसंद, मोहक मधुर समान. हाय, दिल्लीश्वर पृथ्वीराज चौहान. पण हे कसं होऊ शकतं? संयोगिता, संयोगिता माते, ह्या दोघींबरोबर फुलं गुंफते मी. संयोगिता, संयोगिता, अगं चल, तू ही फुलं गुंफणं सोड आणि महालामध्ये चल. महाराज ज्योतिषी तुझ्या स्वयंवराचा शुभमुहूर्त काढतील. फार मोठ्या कष्टाने मी तुझ्या पित्यास या पृथ्वीराजाशी युद्ध करण्यापासून थांबवलंय. असं नको व्हायला की त्यांचं मन बदलावं. मग माझ्या पुत्रीचा स्वयंवर कसं होणार? स्वयंवर? माझा स्वयंवर पण होऊन गेलाय माते. दोघे ऐकताय ना? ऐकताय ना तुम्ही? अजून स्वयंवराची निमंत्रण पण नाही गेलीत किंवा नाही ते राजकुमार जमलेत पण कोणी. आणि तू सांगतेस की तुझं स्वयंवर होऊन गेला? ठीक आहे, हे पण सांग, तू वर कुणास निवडलंयस? अगं तू गप्प का? तू बोलत का म्हणून नाही? काय आपल्या मातेला पण नाही सांगणार? राजमाता, राजकुमारीने दिल्लीचे महाराज पृथ्वीराज चौहानांस फक्त आपला वर निवडला आहे. काय?
पृथ्वीराज चव्हाण? कदापि नाही. संयोगिते, तू तुझावर त्याच राजांमधून निवडायचा ज्यांना आम्ही बोलावणार. हो, त्यांच्यामध्ये दिल्लीपती नाही. मात्र निमंत्रण केवळ बस त्यांनाच दिलं जातं जे आपल्या बरोबरीचे होत असतात. दिल्लीचा शासक बनण्यानं तो आपल्या बरोबरीचा नाही होत कधी. आम्ही मुळात त्याला राजाही नाही मानत. हा, त्याचे चरणपुसे म्हणत असतील महाराज त्याला कदाचित. अगं पण असं तू काय पाहिलंस त्याच्यामध्ये? तो अहंकारी आहे. बंदी बनवलेले आपल्या शत्रू सोडून देणारा महामूर्ख आहे. आणि तू पत्नी बनायचे तुला अशा व्यक्तीची? ही महामूर्ख पण सांगते कशी की मी बस त्याच पुरुषाला पुरुष मानते जो माझ्या राजराजेश्वर पित्यालाही विरोध करू शकणार. मग ती मारली गेली तुझी संयोगिते. जो आमच्या महालातला अधिकाधिक द्वारपाल बनण्याच्या योग्यतेचा असावा, आम्ही त्याला आमचा जावई केव्हाच नाही बनवणार. काही नाही पुत्री, आपल्या महालाचा द्वारपाल खूप म्हातारा झाला होता. यासाठी दिल्लीतनं आम्ही हा नवा द्वारपाल मागवलाय. पृथ्वीराज की असंच काय नाव आहे याचं? बिचारा उभ्या उभ्याच दगड बांधलाय. या संयोगिते, हा स्वयंवर नाही, खेळ मात्र आहे. आम्ही तुझा विवाह पृथ्वीराजशी केव्हाच नाही होऊ देणार. मूर्खे, तो लंपट आहे, अत्याचारी आहे. तुझ्या सख्या काकांच्या प्रेयसीला घेऊन तो पळाला. आणि विवाहाचा अर्थ आहे त्याच्यासाठी अंतपुरामध्ये एक अजून कामलीला बसवणं. बस या अक्कल शून्य मुलीला दुर्गामध्ये बंद करायचं, तेव्हाच हिला अक्कल येईल. हेच ठीक आहे, जा घेऊन हिला. ऐक पृथ्वीराज, यज्ञास न गेल्याने जयचंद तुझ्यावर अतिशय क्रोधित. पुत्री पण जिद्दीवर अडली होती, वरमाला हातात घेऊन होती. अनुराग तपस्येमध्ये तप्त ते मुख, तुझं नाव सदा जपत रे सुख. आहे वधू तिथे पण बंदी नीती, सहज देईल प्राण मानिनी ती. ह्यासाठी उठ तलवार धर तू, अबलेचा आता उद्धार कर तू. डोळ्यांमध्ये तिचीच आस, मनामध्ये भरीत ओढ. पृथ्वीराज गेलाच बघा, दिशा एक कन्नौज. 32 लक्षण सहित वर्ष 36 मास षट. 32 लक्षण सहित वर्ष 36 मास षट. हो दुर्जन संहरती राहुते चंद्र सूर्य ग्रह. हो दुर्जन संहरती राहुते चंद्र सूर्य ग्रह. तुम्ही विचारलं नाही कोण आहेत ते? हे तेच आहेत तुमचे मनपसंद महाराज पृथ्वीराज चौहान. पण इथे का म्हणून येतील ते? ते मी काय सांगू, तरी ते तुमचे हेच. मी जवळून बघितलंय त्यांना. तुला कसं माहित की हे पण तेच आहेत? आता बघा, मी नाही ओळखणार. मी त्यांच्या महालामध्ये सेविका राहिले. तू मला आधी का पण नाही बोललीस? मी कसं बोलले असते? वाघ आणि हत्तीच्या भिडण्यामध्ये मी मारले नसते गेले? चंद्रनभामध्ये नाछलके हो कैसी सागर मनीची वाणी बोले. अंकुर वाढे नभाच्या दिशेमध्ये, अंकुर वाढे नभाच्या दिशेमध्ये. जल हो का कोणी बांधू शकले या जुळलेल्या
या जुळलेल्या प्रेमासी नर काय सर्वेश्वर रोखू शकला हो, सर्वेश्वर रोखू शकला हो. पृथ्वीराजाच्या शूरवीरांनी युद्ध केले हजारोंशी, कैकवीर मारून पाडी घाबरून वारांना पळती. किती कवीर झाले बंदी रक्ताच्या नद्या वाहती. विना थांबता शत्रू सरोखे पाहून वाटे अचंबाही. एक वीर धरा तीर्थी पडता चार कोस जाई राजा. श्रावणातील ऊन छाये सम पळत पुढे जाई राजा. राजमहालाच्या द्वारी अखेरीस आला राजा. पुरी नगरी बनली न फिरी मंगलाचार ते घुमता, मंगलाचार ते घुमता. हिरण्यगर्भात् समवर्तताग्रे भूतस्य जातः पतिरेक आसीत्. सदाधार पृथिवीं द्यामुते मां कस्मै देवाय हविषा विधेम. हिरण्यगर्भ जगा आधी जो होता विद्यमान, तारेनी जीव सृष्टीचा तो स्वामी हो महान. धरती आणि अस्मान ज्याने केले हो धारण, कर्वशा कोणत्या उपास दैवाचे आवाहन. ज्या तत्वामुळे तेजोमय हे अंबर, पृथ्वी हिरवीगार आणि स्थापित सुंदर. रविनी स्वर्ग झाले अंतराळी सुस्थिर, कर्वशा कोणत्या उपास दैवाचे आवाहन. गर्भात अग्नीच्या कारण निर्मित करून रण, वरती खाली सगळीकडे जल होते व्यापून. जागून राहिले होते जे प्राण बनून, कर्वशा कोणत्या उपास दैवाचे आवाहन. कर्वशा कोणत्या उपास दैवाचे आवाहन.